शिवाजी हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की प्रभु रामचंद्र की जय श्री राम। सा करना है जग में भगवान लहराना है, भरोसा करना है जग में भगवान लहराना है, वे पे भरोसा करना है जग में भगवान लहराना है, भरोसा करना है जग में भगवान लहराना है। उठो सनातनी जागो सारे परचम भगवान लहराना है, उठो सनातनी जागो प्यारे परचम भगवान लहराना है, सनातन जागो सारे परचम भगवान लहराना है। जय जय श्री राम। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की, राजमाता जिजाबाई की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर भाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराज की। नमो पार्वती पते हरे हरे, नमो पार्वती पते हर हर, जय श्री राम। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरवरून आपल्या या मोर्चाला असं संबोधित करण्यासाठी या ठिकाणी आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, ते आपल्याला दोन शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय श्री राम। महाराजांनी अतिशय आपल्या हिंदू धर्माच्या घोषणातूनच आपल्याला या ठिकाणी निषेध व्यक्त केला आहे। त्यानंतर अयोध्येवरून या ठिकाणी आलेले राजश्री महाराज आपल्याला दोन शब्द या ठिकाणी संबोधित करतील। आदरणीय राजश्री महंत एकनाथ महाराज अयोध्या। जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज काही धर्माच्या लोकांकडून आपल्या हिंदू धर्मावर वेळोवेळी आघात होत असतो आणि आपण निषेध व्यक्त करत आपल्या मनातल्या भावना व्यक्त करत आहे। हे कलियुग आहे, हे लक्षात ठेवा। आज आपण कलियुगामध्ये आहे, इथे मंत्रांनी नाही तर तंत्रांनी देशाचा विकास केला जातो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। मंत्रांनी आपलं चालणार नाही तर आता आपण तंत्रांनी विकास करतो, म्हणजेच आम्ही शास्त्रवित्त आहे, पण वेळ आल्यावर शस्त्र सुद्धा घ्यायला घाबरत नाही, लक्षात ठेवलं पाहिजे। आपण नुसते केवळ भगवाधारी बनून चालणार नाही, भगव्यासाठी आपल्याला जागा व्हावं लागेल। कसं? भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, जग में भगवा लहराना है, भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, भरोसा करना है जग में भगवा लहराना है, भगवे पे भरोसा करना है, जग में भगवा लहराना है, भरोसा करना है जग में भगवा लहराना है। उठो सनातनी जागो सारे परचम भगवा लहराना है, उठो सनातन जागो सारे परचम भगवा लहराना है, उठो सनातनी जागो प्यारे परचम भगवा लहराना है, उठो सनातन जागो सारे परचम भगवा लहराना है। जय जय श्रीराम। भारत आणि पाकिस्तानचं ज्यावेळेस विभाजन झालं त्या दिवशी का झालं
दोन धर्माचे लोक एकत्र राहू शकत नाही म्हणून पाकिस्तान आणि भारत वेगळा झाला. पाकिस्तान इस्लामिक राष्ट्र घोषित झालं, पण खंत आहे उरलेला भारत अजूनपर्यंत हिंदू राष्ट्र घोषित झालेला नाहीये. जय श्रीराम. म्हणून आपण हिंदू राष्ट्रासाठी सुद्धा या सरकारला निवेदन द्यायला पाहिजे की उरलेला देश हा हिंदू राष्ट्र झाला पाहिजे. कारण पाकिस्तान मध्ये 20% हिंदू होते, आज 2% राहिले. इथं 3% जे 25% आलेले आहे आणि कधी ते 50% जाऊन या भारताला गजबाई हिंद बनवण्याचे स्वप्न पाहत आहे. तर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी हा भारत भगवा हिंद झाला पाहिजे, भगवा हिंद झाला पाहिजे. जय श्रीराम. यानंतर धर्मरक्षक पैलवान संदीप लांडे प्रमुख वक्ते प्रमुख वक्ते उभे राहतील. बाकीचे खाली बसले तरी चालतील, आजूबाजूचे खाली बसले तरी चालतील. फक्त माईक बोलून जे माहिती बोलायची ना त्याला बाकीच्यांनी बसून घ्या पाठीवर. सर थोडंसं इकडून आहे असं. धक्का जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. 2-3 दिवसापूर्वी आपल्या लोणी खुर्दमध्ये एका जिहादी लांडाने ज्या ड्रम मध्ये कोंबडी सोलून टाकली जाते त्या पाण्यामधील मूत्र विसर्जन केलं. त्या मूत्राचे विसर्जन जे केलं त्याचं जे चिकन आहे त्या पाण्याने धुतलेलं ते आपल्या हिंदू बांधवांना दिलं. म्हणजे इतका दुर्दैव आहे, त्यांची लायकी नाही चिकन मटन खायची. हे हिंदू धर्मातीलच लोक खातात. आतापर्यंत या घटना सगळ्या लपवत आल्या, पण ही घटना उघडकीस आली इथली. आपल्या हिंदू बांधवांनी ते व्हिडिओ काढलं, त्याच्यानंतर हा विषय समोर आला. अशा भरपूर काही गोष्टी आहेत. त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला पाठीमागे जाता येत नाही, ते काय करतात काय नाही. याच्या मागे पण एक विषय आला होता, तर स्टेरॉइड देत होते, त्या बोकड्याला स्टेरॉइड द्यायचे. म्हणजे आपल्या लोकांमध्ये मुलं होण्याची बरीचशी कमी झालेली आहे. म्हणजे क्षमता जी आहे ती मुलांमध्ये खूप कमी झालेली आहे. याच्यावरती लोकांनी विचार केला पाहिजे. आपण कोणाकडे चिकन घेतो, कोणाकडे मटण घेतो, यांच्यावरती आर्थिक बहिष्कार टाकला पाहिजे आपण. आणि आपण आपले हिंदू धर्माचा एक विषय असा आहे की आता कुठेतरी आपण सगळे एकत्रित आलोय. आपण जातीपातीत नाही राहता, आपण धर्मासाठी आपल्या लोकांना अशा दुकानदारी म्हणा सगळ्यांनी एकमेकाला आपण सपोर्ट केला पाहिजे. कारण आपल्याला एकच पर्याय असतो का त्या मुसलमानाच्या दुकानातच आपल्याला जावं लागतं चिकन घेण्यासाठी, मटण घेण्यासाठी. त्याच्याकरता आपण कुठेतरी आपला एखादा गोरगरीब कुठल्याही समाजाचा असू द्या त्याला आपण उभा केलं पाहिजे. आपण त्याला दुकानाला मदत केली पाहिजे. सगळ्या लोकांनी विचार करून आपण त्याचे पोस्टर फिरवले पाहिजे का आपल्या मुलांना तिथं तुम्ही सगळ्यांनी तिथं जावा, तिथून आपल्या मुलाला कुठंतरी 2 रुपये त्याच्यातनं भेटावे आणि हा जिहाद लवकरात लवकर थांबल त्याच्यावरती आपण थोडस अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडं भरपूर संघटना आहेत, आपण सगळ्यांनी बसून यावर विचार केला पाहिजे. मला हिंदू बांधवांना एक सांगायचंय, तो लांडा तिथं लघुशंका करत होता, त्याला तिथं सोडायला ना त्याला त्याचे 4 पाय छाटायला पाहिजे होते, 2 पाय. आतापर्यंत सागर भाईयांनी पूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये 40 ते 50 मोर्चे केले. कशासाठी केले? आपला धर्म कुठेतरी वाढावा. लोक भरकटत चालले, धर्मांतर होत चालले. या सगळ्या गोष्टीला आपण सागर भाईयांच्या पाठीमागे आहोत, पण सागर भाईयांनीच का करायचं याच्यात सगळ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन सगळ्यांनी याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आमच्या सोनेचा विषय सांगतो थोडासा, 1 मिनिटामध्ये, टाइम कमी आहे. एका मुलाने, छोटा मुलगा आहे, म्हणजे त्याचा मुलगा एकदम छोटा 1-1.5 वर्षाचा, तो त्याला घेऊन गाडीवरती चालला होता. तर त्यांनी एका दुकानात मटण घेतलं. तर समोर एक 80 वर्षाचा म्हातारा टोपी घालून आला होता लांडा. तर त्यांनी येऊन त्याला गचंडी धरली, तू माझ्याकडे मटण घेतलं का नाही. याच्यावरून त्या 10 लोकांनी त्याला मारलं. त्याला मारल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्याला लोकांनी सांगितलं का तू गुन्हा दाखल करू नको,
या गोष्टी करू नको, तुला त्रास होईल. आपल्या संघटनेने त्याला थोडासा सपोर्ट केला, त्याचा गुन्हा दाखल झाला, पण प्रशासनाने त्याच्यावरती पण गुन्हा दाखल केला. त्याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या समोर आहे. त्या व्हिडिओ मध्ये त्याला 10 जण लोक मारताय, तरी पण त्यांनी त्याच्यावरती तो गुन्हा दाखल केला. म्हणजे इतकं दुर्दैव आहे. आपण सगळं आपलं सरकार असून सगळ्या गोष्टी आपल्या असून आपण कुठं कमी पडतो, याच्यावरती आपल्याला चिंतन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपल्या हिंदू बांधवांनी हा विषय उचलून धरलाय, याला लवकरात लवकर प्रशासनाने कडक कारवाई करावी. कडक 2 शब्द बोलून यानंतर आपल्याला 2च मिनिटं शिवरत्नाम गोसावी समाजाचे अध्यक्ष शांभाऊ गोसावी हे थोडक्यात आपलं मनोगत 2 मिनिटं व्यक्त कर. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माते की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही राजभाऊ साठेंचा, एकलव्य महाराजांचा. आज या ठिकाणी सकल हिंदू समाज एकत्रित होऊन ज्याप्रमाणे आज लोणी पोलीस स्टेशनवर आपण मोर्चाने आयोजित केलं होतं, ज्या जिहादीने ज्या वृत्तीने ही प्रवृत्ती केलेली आहे त्याचा नायनाट केल्याशिवाय आपण राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे शेजारच्या घरात जन्माला येण्याची वाट पाहू नका. छत्रपती संभाजी महाराजांनी राजाराम आपल्याच घरात जन्माला खाला, तेव्हाच इतिहास घडेल. याच भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या प्रवृत्तीला नेस्तनाबूत केल्याशिवाय मी राहणार नाही. यश शास्त्री या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने घोषणा करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. यानंतर सनीभाऊ धर्मरक्षक आहेत ते जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय. आता गेल्या 3 दिवसा पहिले 9 तारखेला इथं जी घटना झाली, एका मोहम्मद शेख नावाच्या जिहादी लांड्याने चिकन धुवायच्या ड्रम मध्ये लघुशंका करून ते चिकन फक्त हिंदूंनाच विकलं जात होतं. या घटनेचा निषेधार्थ आपण सगळे हिंदू इथं एकत्र झालेलो आहे. आपण आतापर्यंत लव जिहाद, लँड जिहाद, ओड जिहाद बघितलं, पण हे फूड जिहाद सारखं षडयंत्र हिंदूंच्या विरोधात भरपूर ठिकाणी चालू आहे. या लोकांचे ठिकठिकाणी हॉटेल, बिर्याणी हाऊस, दुकानं, हॉटेल, कितीक ठिकाणी हॉटेलांमध्ये आपल्या हिंदूंना गोमांस, नपुसकतेच्या गोळ्या जेवणामध्ये दिल्या जातात. का बर? तर का आपल्या हिंदूंची जनसंख्या कशी कमी होईल आणि त्यांची कशी वाढल ही शिकवणूक घेऊन हे कटमुल्ले मदरसाच्या मस्जिदीच्या बाहेर पडतात. यांचे असे धंदे किती का ठिकाणी चालू आहे, पण यांना धंदे करणारे हे ज्या ठिकाणी धंदे करतात त्या ठिकाणाचे दुकानी भाडोत्री आपलेच लोक त्यांना देतात. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण वेळोवेळी प्रशासनाला विनंती करतो, अशी दुकानं बंद झाली पाहिजे, थांबली पाहिजे. आता पण आपण निवेदन दिलं. जर निवेदन देऊन सुद्धा अशी गोष्ट जर परत घडली, कोणतेही पदार्थ त्यांनी लघुशंका करून जर असे पदार्थ विकले जात असतील, तर याच्या पुढं यांच्यात पैदे झाले कटछाट झालेली राहते. बाकीची उरेल सुरेल आपल्या हाताने होईल. आपण आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघतोय, सागरभाईंनी महाराष्ट्रात कितीतरी ठिकाणी मोर्चे केलेले. का बर? तर धर्मांतर विरोधी कायदा, लव जिहाद, लँड जिहाद विरोधी कायदा, गो हत्या बंदी, आणि दुसरं एक तर आपला हिंदू जागा झाला पाहिजे म्हणून. तरी पण बऱ्याच ठिकाणी आपला हिंदू पाहिजे तसा जागा झालेला नाही. कितीतरी ठिकाणी असं होतं का एखाद्याच्या घरात जर लव जिहाद सारखी गोष्ट घडलेली असेल तर दुसरा विचार करतो, याची मुलगी, याची बहीण आहे, आपण कशाला सहभाग झाला पाहिजे. तर हा गांडू विचार आपल्या लोकांनी जरा साईडला ठेवला पाहिजे. काय असतं माहिती का,
एखाद्या लांडाने जर एखादी कोंबडी कापली, कोंबडी जर पिंजऱ्यातून काढली कापायला, तर बाकीच्या सगळ्या कोंबड्या फडफड 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 कल्ला करत राहतात. पण ती जेव्हा तो कोंबडी काढतो आणि कापतो, बाकीच्या सगळ्या कोंबड्या शांत होऊन जातात. का बरं? तर त्यांना असं वाटतं आपला जीव वाचला. पण त्यांना हे माहित नसतं उद्या आपला पण जीव जाणार आहे. तसंच आपल्या हिंदू लोकांना पण हीच गोष्ट कळत नाही. आज यांच्या घरापर्यंत वेळ आहे तर उद्या आपल्या घरापर्यंत पण वेळ आहे. जोपर्यंत ज्याच्या घरापर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत यांचे डोळे उघडणार नाही. घरापर्यंत यायची वाट बघू नका. जे लोक आपल्या धर्मकार्य आहेत त्यांच्या प्रत्येक गोष्टीत सहभागी व्हा. आता एवढं होऊन सुद्धा जर आपण डिपार्टमेंटला निवेदन पण दिलेलं आहे, या गोष्टी जर योग्य ती कारवाई होत नसेल आणि योग्य दखल घेत नसेल तर आपल्याकडे एक शेवटचा पर्याय उरलेला आहे. उठा दांडे, उठा दांडे, जय श्रीराम. यानंतर नेहमी खोड येथील राजाराम माहेर एक अतिशय कमी शब्दात मनोगत व्यक्त करा. बाकी लोक पण थांबलेले आहेत, त्यामुळे सर्वांना विनंती आहे. वेळ फार आपल्याकडे कमी आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. आमच्या श्रीरामपूरमध्ये म्हणजे आपल्या श्रीरामपूरमध्ये जे प्रकरण आता मागं घडलं की पिण्याच्या पाण्यामध्ये टॉयलेटचं पाणी सोडलं, असा क्रूरपणा आणि असं वर्तणूक जे केलं त्याचा आम्ही तृतीयपंथी समाजाकडनं जाहीर निषेध करतो. आणि आपल्या लोणीमध्ये जे हे चिकनच्या डब्यामध्ये लघुशंका करून असं एवढं माणुसकीला असं काळिंबा फासल असं कार्य इथं झालं क्रूरपणे, याचाही आम्ही तीव्र निषेध करतो आमच्या तृतीयपंथी समाजाकडनं. आणि सगळ्यांना सांगायचं एवढंच आहे की आम्ही आमचा पूर्ण तृतीयपंथी समाज कालही हिंदू धर्मासोबत होता आणि आजही आहे. म्हणजे आमचा समाज कायम सनातन धर्मासाठी असेच तत्पर राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय श्रीराम. आता सर्वांनी एकदा जोरदार घोषणा द्यायची आपल्याला संबोधित करणार आहे. या ठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग या ठिकाणी त्यांना सभा असल्यामुळे येऊ शकले नाही, परंतु संस्थापक अध्यक्ष आकाश भैया बेग या ठिकाणी आले. सर्वांनी एकदा जोरदार हात वर करून घोषणा द्यावी. रामचंद्र की जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. या ठिकाणी आपल्याला हिंदू धर्मरक्षक आकाश भैया बेग संबोधित करतील. सियावर रामचंद्र की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. सर्वप्रथम महाराज, आता मी तर सहसा कधी सभेमध्ये याच्यात कधी बोललो नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, किती दिवस बोलायचं फक्त उताव दांडे भगाव लांडे. दांडे हाय तर मारून दाखवा. जमीनचा खर्च आमचा आहे. पूर्ण कोणत्याही व्यक्तीला जमलेल्या सर्व हिंदू धर्मीय बांधवांना मी एकच सांगतो का तुम्हाला फक्त उठाव दांडे भगाव लांडे करू नका. एखादा व्यक्ती मुततोय, मुतून आपल्याला तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात. आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो. आणि दुसरं खंत अशी आहे का त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी. म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी समजा एखादा आपला पोलीस बांधव असला, त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेल्या चिकनचं सेवन केलं असेल, मटणाचं सेवन केलं असेल. आपण पाहतो का ते कोणतं पाणी वापरता, काय करता. हा एवढं आपला हिंदू बांधव फक्त उठाव दांडे भगाव लांडे. अरे एकदा मारा, पळून दाखवा ना, गुन्हे दाखल होतील. आमच्या सारखे सक्षम लोक तुमच्या पाठीशी उभे. आपल्याला ही मोर्चा काढायची वेळच येणार नाही. एवढ्या संख्येने जाऊन त्याला चोपलं असतं तर तेवढं पुरलं असतं. तेवढी संख्या जमा करून आपण घाम गाळत एवढं 3-4 किलोमीटर चालत आलोय. हेच कष्ट तिथं केल्याचं ती टपरी ठेवली कशाला. मला आता एक आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची जागा आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी आहे. मी आता सांगतो, इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले एक टपरी उखाडून फेका. हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण आहे का उखाडायला. त्या व्यक्तीला काय अडचण असायला पाहिजे का. एखादा व्यक्ती मूत्र विसर्जन करून आपल्याला खायला देतोय, आपण ते खातो बिनलाजासारखं. आपले हे गांडू हिंदू झालेले आपले लोक त्याच्याकडे जाऊन चिकन मटण घेणार. थोडीशी लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना. हा
अरे तसं पाहिलं कधी तर सनातन धर्मात मटणाचं सेवन करायलाच नाही पाहिजे. स्वतः मी 4 वर्ष झाले आजपर्यंत मटण खाल्लं नाही, मासे खाल्ले नाही, मी स्वतः सोडले. आमच्या सारखे व्यक्ती जेव्हा सोडू शकतात तर तुम्ही काय सोडू शकत नाही? एक दिवस कधी तुम्हाला सांगतो आपल्या 85% हिंदू मधून फक्त 5% लोकांनी जरी नॉनव्हेज सोडलं तर भिकाऱ्यांकडनं काही घेतलं नाही ना, ते तुमच्या घरासमोरून भीक मागतील. ते त्यांचं पूर्ण जीवन चरित्र आपल्या अस्तित्वावर आहे. त्यांचं पूर्ण जीवनचक्र आपल्या अस्तित्वावर आहे लोक. आणि मी तर यांना मुसलमान एक तर मानतच नाही. कारण की तुम्हाला सांगतो, मुस्लिम लोकात मोबाईल वापरू शकत नाही, त्या लोकांमध्ये कोणताही डिजिटल फोटो काढू शकत नाही, त्या लोकांमध्ये फुकटची सुविधा घेऊ शकत नाही, त्या लोकांमध्ये आपल्या प्रवारामध्ये हॉस्पिटल तिथे जाऊन फुकटची सुविधा घेऊन डिलिव्हरी करू शकत नाही, या लोकांना बँक अकाउंट चालत नाही. आपल्या इथं नवीनच मुस्लिम आहे, यांना बँक अकाउंट पाहिजे, सरकारची सगळी सुविधा पाहिजे, आणि मग बोलणार आम्ही शरियावर चालणार, आम्ही संविधान मानणार नाही. अरे अशा लोकांच्या ढुंगणावर लाथा मारण तुम्ही. तोंडावर बोलतो ते आम्ही संविधान मानणार नाही, आम्ही शरिया काढून चालवणार, आणि पोलीस प्रशासन तरी त्यांना सपोर्ट करते. मला हे कळत नाही नेमकं अडलेलं काय, पुढे अडलेले हा काय अडलेले. आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री स्वतः बोलतोय, भोंगे वाजले, जिथं भोंगा वाजला तिथं आपण कारवाई करायला पाहिजे, आणि कारवाई नाही झाली तर त्या क्षेत्रातल्या पोलीस अधिकाऱ्याला ते निलंबन करणार. हे संसदेत बोललेले त्यांनी. तरी एकही हिंदू आजपर्यंत एकही पोलिसांना कंप्लेंट केली नाही. पोलिस पण बोलतो आमच्याकडे कंप्लेंट आली नाही तर आम्ही काय कारवाई करणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येक माझ्या हिंदू धर्माच्या बांधवांना मी एकच सांगतो, तुम्ही लोकांनी जिथं जिथं भोंगे वाजले पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करा. कंप्लेंट झाल्यावर ते भोंगे कधी उतरवले नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्हाला माहिती आहे तिथं काय करायचंय. मग कारण की आज सागर भैयांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट केलेली भोंग्यांची. पहिले भोंगे बंद करायचे, आणि दुसरं सगळ्यांना मी सांगतो, कोणालाही काही कोणाशी घाबरायची गरज नाही. इथं थांबलेले आता आम्ही बोलतोय, आम्ही का नॉर्मल बोलत नाही, आम्ही स्वतः बाहुबली. मरणाचे गुन्हे अंगावर घेतले, आज फक्त धर्मकार्यात आलो म्हणून थोडं वातावरण असं दिसतंय का नाही गाव. धर्मकार्यात गेले, धर्मकार्यात गेलो म्हणजे काय शांत बसलेलो नाही. अजून 2-4 गुन्हे पडले, 10 गुन्हे पडले, परत मर्डर पडला, 2-4 मोक्यातून पहिले निघालोय, परत गेलो तुझी अडचण नाही धर्मासाठी. इथं बसलेल्या प्रत्येक बांधवांना मी एकच सांगतो, तुम्ही कोणत्याही संघटनेचे असा, कोणत्याही संघटनेचं काम करा तुम्ही, आम्हाला काय अडचण नाही. पण सनातन धर्मावर ज्यावेळेस येणार तुम्हाला एकत्र यायची गरज आहे. आज कोणावर जरी अन्याय अत्याचार झाला आम्ही विचार करत नाही, हा या संघटनेचा तो संघटनेचा तो, फक्त आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवासाठी आपल्याला लढायचंय. म्हणून आज आम्ही पण इथं आलोय. आणि इथं जमलेल्या प्रत्येक बांधवांना मी परत सांगतो, प्रत्येकाला फोन नंबर माहितीये, सगळं माहितीये. कोणाला अडचण आली डायरेक्ट फोन करायचा. आपल्याला कोणता बायपास नाही आहे ना, आपल्याला कोणतं काय 4 लोकांना बोलून आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. कोणत्याही व्यक्तीला अडचण आली आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत, आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही. पोलीस बांधव पण आपले हिंदूच एक ध्यानात ठेवा. फक्त आता त्यांना त्यांचं काय अडलं असेल त्याच्यामुळे काय करता येत नसेल, पण आपल्याला सपोर्ट करतात हे ध्यानात ठेवा. आणि वेळोवेळी तुम्ही तक्रार दाखल करा. तक्रारीवर समजा काही उपचार झाला नाही तर आपल्याकडे आहेच पर्याय. मग तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलं, वकिलाचं जामीनचं सगळं खर्च आम्ही करतो बाबा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि हा विचार नाही करायचा तर वातावरण खराब होईल, जातींमध्ये तेढ निर्माण होतोय, हा तेढ बीड गेला उडत, हे डोक्यात आणायचं नाही. आपल्याला जे करायचं ते बिंदास करा, जास्त लोड घ्यायचं नाही. बाकी सगळ्यांसाठी आता महाराज आहे, ते काय संबोधित करतील. आणि परत मी बोलतो, फक्त भाषण ठोकून इथं येऊन टाळ्या वाजून, अरे आपण टाळ्या वाजून परेशान झालो, आपल्या घरात घुसायची वेळ आली या लांड्यांची. फक्त टाळ्या वाजवतोय आपण. अरे टाळ्या वाजवू नका, तुमच्याकडे साधने साधनाने मारा ना. अशा आराम करू लोकांना कशाला ठेवलं अशांना? असं मारा एखाद्या व्यक्तीला का त्यांनी विचार करायला पाहिजे. कारण की तुम्ही बघा, दरवेळेस बघा आपल्या मंदिरात पण तेच होतं. शनी शिंगणापूरची घटना बघा, 108 जिहादे तिथं होते. आपल्या सारख्या काही लोकांनी नॉनव्हेज खाल्लं कधी तर मंदिराच्या पायरीपर्यंत ते पोहोचत नाही कधी. हे नॉनव्हेज खाणारे रोज काय खाऊन येतील, हे तिकडे उभं राहतात, तिथं ते तेल टाकायला होते महाराजांच्या मूर्तीपाशी. म्हणजे एवढी मोठी शोकांतिका फक्त आपल्या ते महाराज. तुम्हाला सांगतो, एवढे आपले मंदिर आहे, गावागावात मंदिर आहे. तुम्ही ट्रस्टची बॉडी कधी पाहिली ना? एखादा लांडा घेता मुसलमान घ्या ना. काय आपल्या कोणत्या त्यांच्या मस्जिदमध्ये, मदरसेमध्ये, कोणत्या ट्रस्ट मध्ये आपले लोक आहे बरं? आहे का एकही व्यक्ती ट्रस्टी? आपल्या लोकांना सर्व धर्म समभावचा असा किडा चढलेला आहे
त्यांच्या आपल्या मंदिर आपण एखादा बनवलं, एखादा मुसलमान त्याच्यात घेतात. किती गावात मी पाहिलं, लोकसंख्या आपली 90च्या पुढे, तिथं सरपंच मुसलमान. अरे हे कोणचं? यांना आपली मूर्ती चालत नाही, यांना आपल्या देवांचे फोटो चालत नाही. आणि बिन लावण्यासारखे आपले लोक मंदिराचे कॉन्ट्रॅक्ट पण त्यांना देतात, प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे, भाजीपाल्याचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे. अरे हे इथं ओपन मध्ये लघवी करून समजा आपल्याला दिसत असेल तर ते तिथं काय करत असतील बरं आपल्या? एवढी मोठी शोकांतिका आहे आणि सरकारचं काम आहे चेअर काढणे. आपण विरोध करायला पाहिजे ना. आता एक नवीन मूवी आला, कोणता, उदयपूर फाईल बघा. आता मी तर त्याचा ट्रेलर पण पाहिलं नाही. आणि काही आरामखोर मुसलमान लोक पहिलेच निवेदन द्यायला गेले का हे मूवी ठेवायचं नाही, हे मूवी लागायला नाही पाहिजे. जे आयला मी बोललो हे काय? आपल्या लोकांनी विरोध करायला पाहिजे ना. त्याच्या समर्थनात मी तो सांगतो, तुम्ही त्याच्या समर्थनात मोर्चा काढा, हा मूवी लावायचं जे. आणि मी तर आयर साहेबांना सांगतो, इथं आलेले ते मोर्चांमध्ये, म्हणून आपल्या टॉकीज मध्ये उदयपूर फाईल लावा. जास्तीत जास्त लोक मी श्रीरामपूरवर घेऊन येणार इथं. आणि इथं बसल्या सर्व हिंदू धर्माच्या लोकांना मी सांगतो, आपण जास्तीत जास्त संख्येने जसा छावा चित्रपट बघितला, असा उदयपूर फाईल बघा. नेमकं काय लांड्यांना असं नेमकं काय टोचलं उदयपूर फाईल मध्ये? हा, यांचं काहीतरी अजून ओपन होणार आहे, आपला हिंदू बांधव जागा होईल ना. आपण अशा मूवींना 100% समर्थन करायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला अडचण असली, तिकीटचा खर्च मी करतो. एवढं बोलून 2 शब्द माझे थांबवतो. जय श्रीराम. या ठिकाणी आकाश भैयांनी अतिशय धडाकेबाज आणि खऱ्या अर्थानं हिंदूच्या आतमधील असलेलं आपल्या अंगातून जे सनातन हिंदू रक्त आहे ते खळवळून जागा करण्याचे काम या ठिकाणी भैयांनी केलं आहे. यानंतर आपल्या सर्वांना धर्मरक्षक नवनाथ महाराज म्हस्के हे संबोधित करतील. जय श्रीराम. हे बघा, ममदापूरचा गावकरी तयार करायला तोडायला आम्ही येतो. सगळे ना सगळे अशा हरपाय गाड्या घेऊन निघतात, गोमांस घेऊन. त्याच्यावर पाठीमागे शिवसेना लिहिलेले, त्याच्या पाठीमागे छावा लिहिलेले, त्याच्या पाठीमागे हिंदू लिहिलेले. असं वाटतं पाहणाऱ्याला ही हिंदूची गाडी आहे, पण त्याच्यामध्ये टनानं गोमांस भरलेलं असतं. या हरामखोरांचा बंदोबस्त आपल्याला करावाच लागेल. आता त्याच्यानंतरचा महत्वाचा मुद्दा, ज्या मुद्द्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत, तो मुद्दा कसा आहे तर तो लांड्या त्या ड्रम मध्ये मुतला आणि तिथं कोंबडी सोडली जात होती आणि ती सोडून आपल्या हिंदू समाजाच्या लोकांना खाऊ घातली जात होती. आकाश भैया बेग यांनी सविस्तर मुद्दे मांडणी केलेले आहे. त्याच्यानंतर प्रक्रिया काय घडली तर त्याला ग्रामपंचायत मध्ये बोलवलं गेलं, त्याला व्हिडिओ दाखवला गेला, पुरावा दाखवला गेला. नंतर तो घाबरला. घाबरल्यानंतर त्याने माफी मागितली. त्या ठिकाणी पदावर बसलेले पदाधिकारी म्हणतात तसं काही घडलेलंच नाही, व्हिडिओ मध्ये काही तसं दिसतच नाही. पण मी सांगतो, याचा बदला टपरीत उघडून फेकायचे. जर बडव्या तू आम्हाला मूत पाजतो ना, यांना सुद्धा आपला मूत पाजल्याशिवाय राहायचं नाही, लक्षात ठेवा. त्याचं कारण आहे हे प्रसादामध्ये, फळामध्ये, आज हे भाजी विक्रेता वगैरे वगैरे जे बोललेले, याच्यामध्ये सुद्धा यांचं भेसळ प्रक्रियेचं काम सुरू आहे. यांना हिंदूंना पाठवायचंय आणि हिंदूंना दाखवून द्यायचंय की तुम्ही कसे लज्जित होताय. तुम्हाला एकच सांगतो मी, राम मंदिराचा प्रश्न जरी मिटलेला असला तरी आपला काशी विश्वेश्वर भगवान जो आहे त्याच्यावर आजही हरामखोर वजू करतायत. वजू त्याच्यावर हातपाय धुतायत 350 वर्षापासून. त्याला ज्ञानवापी मस्जिद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मथुरेमधल्या भगवान श्रीकृष्णाच्या मूर्त्या त्या ठिकाणून उखडून जामा मस्जिदच्या शिडीखाली गाठलेल्या आहे. आणि हे मी नाही लिहिलेलं, सखाराम तुकाराम रामभाऊनी नाही लिहिलेलं. काफी खान हा औरंगजेबाचा जो इतिहासकार होता, जो स्वतः औरंगजेबाच्या संमतीने इतिहास लिहित होता, त्या काफी खानने लिहिलेलं आहे की त्या जामा मस्जिदीच्या शिडीखाली तुमचा भगवान कृष्ण गाठलेला आहे. तुमचा काशी विश्वेश्वरावर आजही थुंकलं जातं, त्याच्यावर हातपाय धुतले जातात. म्हणून सांगतो तुम्हाला मी, एवढंच एक प्रकरण नाहीये भैया, सांगतो तेही विषय महत्वाचे, पण आम्हाला हेही लक्षात ठेवायचंय की अयोध्या, मथुरा, काशी झाकी है, हिंदू राष्ट्र अभी बाकी है. सर तुम्ही जातीच्या आधारावर
देशाची फाळणी केलेली असेल तर तुमच्या 4-2 डोसक्यांना हा सेक्युलर वादाची खुटी आमच्या ढोंगणात ठोकायची काहीच गरज नाहीये. ही सेक्युलर वादाची खुटी तुमच्या याच्यात ठोकून घ्या आणि सर्व धर्म समभाव, सर्व धर्म समभाव. अरे हम दो हमारे दो आम्हाला, तुम्हाला सर्व धर्म समभाव कळतो. अख्खी क्रिकेट टीम साले जाऊन मला घालतात. क्रिकेट टीम 12 मी तर म्हणतो 11 क्रिकेट प्लेयर आणि 12वा हंपर सुद्धा जन्माला घालतात. ते हंपर आणि हे नियम साला आम्ही पाळायचे, आम्ही करायचं हे सगळं. आमचे देवदेवता, आमचे मंदिर उघड दिसत आहेत. आणि का बरं त्यांनी त्याच मलम्यापासून ते मंदिर बनवले? हिंदू आयुष्यभर ते मंदिर पाहून झुरत राहायला पाहिजे, कारण त्याचं शक्ती केंद्र जे मंदिर आहे. मग आमचे 40,000 मंदिर पाडलेले आहेत, आमचे धर्मस्थळ पाडलेले आहेत आणि सर्व धर्म समभावाची भाषा करता. अरे तुम्ही पहलगाव मध्ये आमचा धर्म विचारला आणि आम्हाला गोळ्या घातल्या. त्याच्यातला एक जण सेक्युलरवादी होता, तो इकडे ढोंग नाचत होता. सर्व धर्म समभाव, सेक्युलरवाद, सेक्युलरवाद, सेक्युलरवाद. तो म्हटला हो मी हिंदू आहे पण सेक्युलरवादी आहे, मी हिंदू आहे पण सेक्युलरवादी आहे. ते म्हणे चड्डी काढ चड्डी. त्याला पाहिजे होता हा लांडा आहे का नाही. त्याला लांडे म्हणल्यावर राग येतो ना हरामखोरांना. मग त्याची चड्डी काढायला लावली, त्याचा खतना झालेला आहे का नाही पाहिलं आणि त्याच्यानंतर त्याला गोळ्या घातल्या. हे काश्मीरचं जे ते आपल्याकडे व्हायला वेळ लागणार रे. आपण 9 राज्यात अल्पसंख्याक झालोय हे पहिलं लक्षात ठेवा. 600 जिल्ह्यांपैकी 200 राज्यात हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे, संपलेला आहे. आणि 1500 तालुक्यांपैकी 600 तालुक्यातून हिंदू अल्पसंख्याक होऊन संपलेला आहे. आमच्यापासून अफगाणिस्तान तुटला, बांगलादेश तुटला, म्यानमार तुटला, भूटान तुटला, इंडोनेशिया तुटला, काश्मीर तुटला. आता काय समुद्रात जाऊन उड्या मारणार आहे का आपण आवाज उचलायचा नाही. मी का बरं शिव्या दिल्या तुम्ही म्हणणार कीर्तनकार तुम्ही. मी पोस्ट टाकल्यानंतर मला त्यांनी शिव्या दिल्या. आता मी मीडियातून शिव्या देतोय. हराम करून ज्या शिव्या द्यायचे ते द्या, मी दांडका घेऊन येतो. ईट का जवाब पत्थर से देंगे. ईट का जवाब पत्थर से देंगे. अगर पत्थर आएगा तो पत्थर का जवाब गोली से देंगे. आणि म्हणून एक मंत्र पाठ करून घ्या. हिंदू जगाव, हिंदू बचाव, हिंदू पढाव. हा आमचा जोपर्यंत मंत्र होत नाही तोपर्यंत या हिंदुस्थानामध्ये आम्ही सुरक्षित नाही. कारण लक्षपूर्वक ऐका, जगाच्या पाठीवर 57 देश मुस्लिम आहेत, इस्लामिक देश आहेत. तिथे सेक्युलर वाद नाही. 57 देशापैकी एकही मुसलमान राष्ट्र सेक्युलर असेल कीर्तन करायचं सोडून देईल. 125 देश ख्रिश्चन बहुसंख्याक आहेत. लक्षात ठेवा, याचा अर्थ हिंदूंसाठी एकच देश आहे आणि तो सुद्धा आता हिंदू अल्पसंख्याक होऊन संपणार आहे. अजित डोबल यांचं वाक्य सांगतो, ज्या धर्माचे, ज्या समाजाचे लोक कमी होतात तो धर्म संपतो. म्हणून आम्ही विभागलेलो, म्हणून 1000 वर्ष गुलाम राहिलो, 1000 वर्ष गुलाम राहिलो. जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद, संप्रदायवाद, मी या जातीचा, मी त्या जातीचा, मी त्या जातीचा. अरे आम्ही भगव्या ध्वजाखाली कधी एकत्रित आलोच नाही. आणि म्हणून 1000 वर्ष आमच्यावर आक्रमण करून यांनी या ठिकाणी राज्य स्थापन केलं. मग इसवी सन 7व्या शतकापासून मोहम्मद बिन कासिम आला, मोहम्मद गजनी आला, शहाबुद्दीन घोरी आला, कुतुबुद्दीन ऐबक, इल्तुतमिश, रजिया सुलतान, लोधी वंश, सय्यद वंश, खिलजी वंश, बाबर आला, हुमायूं आला, शहाजहान आला, जहांगीर आला, अकबर आला, औरंगजेब आला, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले. या 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 आमच्या बोखांडी बसा. आमचं बोखांड मोकळच आहे, आम्ही सहन करायला तयार आहे. असं होऊन देणार आहे का तुम्ही? आणि म्हणून जागा झालं पाहिजे. जय जय श्रीराम.
ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.